काय हे देवा, संपूर्ण जेजुरी सजली असताना तिम्मा शेठ आणि त्याच्या कन्येच्या स्वागतासाठी सर्व जेजुरी सज्ज असताना आपण इथे जेजुरीच्या बाहेर योगियांचे योगी महायोगी म्हणून समस्त सृष्टी आपल्या पुढे नतमस्तक होते आणि आज आपण असे अस्वस्थ का? देवा, जेजुरीत उद्या होणाऱ्या उत्सवाचे आपण यजमान आहात, पण मला हा प्रश्न पडलाय की आपण जेजुरीच्या बाहेर गेलात कसे? आम्ही का आलो, कशासाठी आलो, कसे आलो, आम्हाला काहीच कळले नाही. परंतु कोणीतरी आम्हास अंतःकरणापासून हाक मारतंय, एवढे मात्र निश्चित. मग देवा, वेगाने तिकडे धावणाऱ्या खंडेरायांना थांबवलं तरी कोणी? देवा, मला वाटतं ह्या क्षणी आपण जेजुरीस निघणे इष्ट ठरेल. आपण दिलेल्या आमंत्रणाचा आपणच सन्मान करणार, नाहीतर कोण? प्रधानजी, ह्या क्षणी आम्हास जेजुरीस यावंसं नाही वाटत. केवळ जेजुरीच नाही देवा, तर संपूर्ण सृष्टी आपल्या आणि म्हाळसारूपी पार्वतीच्या मिलनाची अविरत वाट पाहत आली आहे. आपण जर जेजुरीस आला नाहीत तर आपण पार्वती रूपी म्हाळसेचा अव्हेर केल्यासारखे होईल. म्हणून चला. अगं बानू, झालं का? अजून काय बाकी राहिलंय? हा, सकाळपासून आपली बसलेली आहेस. अजून कामा पुढं तुला दुसरं काय बी दिसना. अगं हे काय चालवलंस बानू तू? कामाला सोडते व्हय रम्या? आता शाला अशी जाते आणि करडासनी हाकून येते का नाही बघ. अशीच मला गप कर. चल, लय काम आहे ती, आधीच उशीर झालाय. चल. मंडळी कुठे चाललं म्हणायची? जेजुरीला. खंडेरायाच्या दर्शनाला जायचं जेजुरीला असं समजा म्हणतात. अरे वार गाड्या, उशिरा का होईना पण तुला बी चांगलं सुचलं म्हणा. आम्ही जाणारच होतो, पण आता जाणार ते बी या पाड्यावरच्या मोठ्या शिवभक्ताच्या बरोबरीनं. भानू बरोबर. ती ना आली तर आम्ही बी नाही जाणार.
ऐ, दमान दमान घ्या जरा. बानू कुठं बी येणार नाही. अजा, अरे समजा पाडा जातोय आणि भानू येणार नाही. एका तिच्या दानानं तर पारड भरलं. ए, उगा माझ्या पोरीला देव माणूस बनवू नका. हे आपल्या सारखीच आहे, चार चौघांसारखीच. आलं का ध्यानात? अजा, आता तू उगा घोडा घालू नकास लागा. ए, मी एकदा बोललो ना की ती काळ्या दगडावरची रेग असते. हा, बानू कुठं बी येणार नाही म्हणजे नाही. जा, सदानंदाचा जयकोट. जय मल्हार. जय मल्हार. जय मल्हार. अगशी काय रे, तुला करताना बा म्हणत होता लई तोऱ्यात होतास म्हण. आपण असं कराय पाहिजे, आपण तसं कराय पाहिजे. मग आता आता का माग पाय घेतोय? रंग्या, काय माग घेत नाही म्या. माझं फक्त एवढंच सांगणं आहे, तुम्हाला जे काय करायचं असेल ना ते तुम्ही करा. आया पोरीला यात गुंतवू नका. अरे असं कुठं असतंय बाई तवा? काय रे वय तर या बाबतीत समजा पाडा एका बाजूला आणि शिवभक्त बानू एका बाजूला. अरे समजा पाडा नाही गेला तरी चालेल, पण हिनं मात्र जाय पाहिजे. रंग्या, उगा माझं टक्कर फिरू नगस. मी एकदा म्हणलं ना मग तसंच होणार. बस. पुढची पोरगी नाही म्हणून मन चाचरत वैर. अचानक गावली तशी अचानक निघून जाईल. म्हणून भ्या वाटतंय, भ्या वाटतंय वैर तू. माया पोरी बाबत जे बोललास ना ते पहिलं आणि शेवटचं. या पुढं एक शब्द जरी तोंडा बाहेर काढलास ना हात उभा कापल म्या तुला. मला विचाराल हेच सांगन तुम्हाला, बानू कुठं बी येणार नाही. तरी बी तुम्हाला काही विचारायचं असेल तिलाच विचारा, तीच ठरवल जेजुरीला जायचं
का नाही ते. नाही, मी आज जेजुरीला येणार नाही. चला. बानू, तू उगाच नाही म्हणली. अगं तुझ्या संग जेजुरीला जायचं म्हणून मी काय काय नाही केलं. हा? एवढी समधी तयारी केली, येळावरच कस खाल्लीच. हा? आता तू माझ्या संग पाड्याबाहेर नाही जाणार, मग पुन्हा संग जाणार ग? काही काम नाहीत होय रा तुला? आहेत की काम, आहे की गडी बी आहे की मग. मला काय करायला लागत नाही. होय. हं. नुसतं जाग्यावर बसून खायची सवय लागली ना तुला. अगं थांब की, वाईज बोल की माझ्या संग. बरं राहिलं लई तहान लागली ग. घरी आलेल्या माणसाला पाणी बी नाही विचारणार वय. झालं का? आता जा गप गुमान घरला. काय भानू, सारखं तुझं माझं करत असतीस. हा? आता जी माझं आहे ती तुझंच आहे का ना? हा? कधी तोंड तरी पाहिलंय का स्वतःच? काय रे, लगीन करणारच बाई हिच्याशी? मग काय तर, जी आज ना उद्या होणार आहे त्याच्यासाठी आता का तोंड चालवतीयच? अरे जा वाट बघ. तुझ्यासारखे 1760 घरगडी कामाला ठेवली.
हिच्या समोर उभ्या राहायची लायकी तरी आहे का तुझी? ए, असं आता मी बघतोच पाड्यावर माझ्या शिवाट हिच्याशी कोण लगीन करता येते. चल निघ. अरे निघ म्हणते ना. निघ. चल चल निघ. म्हाळसा, उद्या आपण जेजुरीत पोहोचू. आता खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्याचा एक नवा प्रवास सुरू होणार आहे. आणि मला तुला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. आतापर्यंत तू नेहमीच हट्टीपणाने वागत आलीस. त्यासाठी मी जरी तुला कायम बोलत आली असेल तरी ह्यांनी मात्र कायम तुझीच बाजू घेतली. कधीच काही बोलले नाही. आम्ही तुला फार लाडाने वाढवले. पण तू कधी काय वागशील याचा मात्र नेम नाही बघ. म्हणूनच उद्या जेजुरीत गेल्यावर आपल्या बरोबर ज्येष्ठ असताना तू स्वतःहून काहीही बोलणार नाहीस. महाशास्त्री किंवा तुझे वडील जोपर्यंत तुला बोलण्याची अनुमती देत नाहीत तोपर्यंत तू काहीही बोलायचे नाही याचे भान असू दे. आणि हो, परस्पर कोणताही निर्णय घ्यायचा नाही. आले ध्यानात? म्हाळसा, मी तुला काय म्हणते ध्यानात येते का तुझ्या? अशी घुम्यासारखी बसून राहू नकोस. लवकर झोपा. आणि आता पहाटेच्या पहिल्या प्रहरी आपणास जेजुरीस प्रस्थान करायचे आहे. समजले? झालं. परत हरवली आपल्या विचारात. म्हाळसा, तू आता अगदी थोडे दिवसच आमच्या सोबत असणार आहेस. मग नंतर जाशील की जेजुरीला आम्हाला सोडून? असे नाही ग लतिका, तुला कसे विसरेन मी? माझी प्रत्येक गोष्ट तुला ठाऊक. आता बघ, विवाहानंतर तुलाही घेऊन जाते जेजुरीला. आता जेजुरीचाच नवरदेव पाहते तुझ्यासाठी. म्हाळसा, लतिका, खंडेरायांनी माझ्याशी असे वागायला नको होते. आपण नेवास येऊन निघाल्यापासून मी पाहते आहे तू सतत कसला तरी विचार करत आहे. म्हाळसा, असं नक्की काय बी नसलंय? खंडेरायांनी विवाहाची बोलणी करायला येताना अशी खूनगाठ का मागावी याचा विचार मला अस्वस्थ करतोय. लतिके, या चंद्राला साक्षी ठेवून मी तुला सांग, आता मला पाहायचेच आहे की अशी खूनगाठ खंडेरायांकडे आहे की नाही. उद्या प्रातःसमयी आपण जेजुरीला पोहोचू. ही खूनगाठ त्यांचीच आहे याची साक्ष मला जोपर्यंत पटवून दिली जात नाही तोपर्यंत मी जेजुरीच्या वेशीत पाऊल ठेवणार नाही.